तर मंडळी नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे? तर जी वाघमारे असतात त्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्वजण एकट्ठा म्हणजे गोळा झालेले असतात आणि तिथं DIG साहेब जे असतात सीनियर ते आलेले असतात. त्यांना बघून जे मंजू असते ती सगळी काही घाबरून जाते आणि जे जाधव साहेब असतात ते समोर येतात आणि मंजूला सांगतात, "मंजू, हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी आहे अरेंजमेंट आणि हे बघ हे आमच्याकडून नाही आहे. हे बघ हे DIG साहेबांनी तुला ट्रॉफी देण्याचं ठरवलं आहे. कारण तू एवढी मोठी कामगिरी केली, एवढा मोठा पर्दाफाश केला. त्यामुळेच तुला आम्ही ही ट्रॉफी देणार आहोत." त्यानंतर मंजूला सर्वजण ट्रॉफी देतात आणि मंजूचं स्वागत सत्कार करतात. सर्वजण मंजूला कॉन्ग्रॅच्युलेशन करतात आणि त्यानंतर मंजू सत्याकडे येते आणि सत्याला बोलते, "सत्या हे बघ मला ट्रॉफी मिळाली आज." तर सत्या पण खूप खुश होतो आणि बोलतो, "मंजू तुमच्या कामाचं श्रेय आहे आणि हे तुम्हाला मिळणारच होतं." ते ऐकल्यानंतर मंजू पण खूप खुश होते. तेवढ्याच समोरून मुकादम आणि ड्रायव्हर एक ट्रक घेऊन आलेला असतो. त्याला मंजूला आणि सत्याला उडवायचा प्लॅन असतो. तो जोरजोरात येत असतो. सत्या आणि मंजू रस्त्यावरच उभा असतात. तेवढ्यात ते जोरात येतात. त्यांना तात्यासाहेब आडवी गाडी घालतात. मुकादम तिथून कट मारतो आणि तिथून निघतो. तर सत्या आणि मंजू बोलतात, "तात्यासाहेब तुमचे कसे आभार मानू हेच कळत नाही आम्हाला. तुम्ही आमची खूप मोठी मदत केली आहे." असं सत्या तात्यासाहेबांना बोलतो. तर सत्या बोलतो, "हा प्लॅन कोणाचा असेल बरं?" तर तात्यासाहेब बोलतात, "हे सगळं काही मुकादमाने रचलं आहे." तर सत्या बोलतो, "त्या मुकादमाला मी सोडणार नाही. नाही गावातून त्याची धिंड काढली ना गाढवावर तोंड काळं करून तो नाव सत्या लावणार नाही." असं सत्य तात्यासाहेबांना बोलतो. त्यानंतर जे तात्यासाहेब असतात तिथून निघून जातात आणि सत्या पण बोलतो, "तात्यासाहेब खूप खूप धन्यवाद." सत्या त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मंजू आणि सत्या तिथून निघून जातात. तात्यासाहेब पण निघून जातात. पण जो मुकादम असतो तो पण तिथून म्हणजेच तो असं तोंडाला काहीतरी लावतो ज्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाही. तर दुसरीकडं ज्या आत्याबाई असतात त्या मंजूच्या घरी येतात, मंजूच्या सासूबाईशी म्हणजेच मम्मी साहेबांपाशी आणि तिला येऊन पैसे मागतात आणि बोलतात, "तुम्ही जिंकणारच नाही आहे," असं बोलतात. असं बोलल्यानंतर मम्मी साहेबला खूप राग येतो. मम्मी साहेब बोलतात, "काय बोलली? मी जिंकणार नाही." त्यावेळी तिथे चित्रकार येतात आणि बोलतात, "तू जिंकणार नाही माया." तर जी माया असते म्हणजेच मम्मी साहेब असतात त्या बोलतात, "सगळीकडं माझाच पोल चालू आहे बातम्यामध्ये." तर जे चित्रकार असतात ते बोलतात, की "पोलचं काही खरं नसतं, ते सगळं फेक असतं." तर ज्या मम्मी साहेब असतात त्या बोलतात, की बोललेच चित्रकार मध्ये बोललेच. त्यांना सवयच आहे मध्ये बोलायची." असं चित्रकार बोलतात. त्यानंतर जी मम्मी साहेब असतात त्या दोघांनाही पैसे देतात. म्हणजे आत्याबाईला, रत्नाकाठीला पैसे देतात. मग तिथून ते बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर दोघेही पैशाची हवा खातात आणि म्हणतात, "पहा याचसाठी मी केला होता अट्टहास." असं बोलतात आणि तिथून निघून जातात. तर दुसरीकडं सत्य मंजूचा जीव वाचल्यानंतर मंजू पोलीस स्टेशनला येते. तिथं जो रणविजय असतो तो येतो आणि बोलतो, "वाघमारे काय आपलं काही डिटेल्स आहे ते सगळं काही व्यवस्थित करा." तेवढ्यात तिथं जे मंजूची आई असते आणि DJ असतो आणि जी ती मंजूची बहीण असते ती सर्वजण तिथं येतात. आल्यानंतर मंजूला विचारतात, "मंजू तुझी तब्येत बरी आहे ना? तुला काही झालं नाही ना बाळ?" असं बोलल्यानंतर रणविजय बोलतो, "काय झालं आहे काय नेमकं?" तर मंजू सगळं काही प्रकार सांगते, की त्या म्हणजे जो मुकादम आहे त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला असं काही सांगतो. त्यानंतर रणविजय बोलतो, "हे बघा त्या मुकादमाच्या घरी 2 कॉन्स्टेबल ठेवा आणि त्याच्यावर लक्ष द्या. कारण ही निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा काय करतो काय नाही." तर दुसरीकडं जे DJ बलमान ते असतात ते तिथं ऑफिसला बसलेले असतात वडे खात आणि तिथं विषय चालूच असतो त्यांचा. तेवढ्यात तिथं सत्य येतो. सत्य आल्यानंतर तो खूप खुश असतो. बलमा विचारतो, "काय झालं आहे सत्या? खूप खुश आहे तू?" सत्या बोलतो, "काही नाही रे, तात्यासाहेबांनी मला परत पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच आता मी खुश आहे." तर तेवढ्यात तिथं ज्योतिष येतो आणि ज्योतिषाला बलमा विचारतो, "सांग रे हा नगरसेवक होईल की नाही?" ज्योतिषी बोलतो, "नाही, नाही, हे नगरसेवक होणारच नाही आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका." तर सत्या बोलतो, "मला माहितीच आहे मी नगरसेवक होणार नाही आहे. त्याच्यात काय एवढं? मम्मी साहेबच नगरसेवक होणार आहे." असं सत्या बोलतो. मग तिथून तो निघून जातो. जेव्हा मंजू संध्याकाळी घरी येते तेव्हा चित्रकार ड्रॉइंग काढत असतात सत्याचं आणि आल्यानंतर मंजू ट्रॉफी दाखवते. त्यानंतर चित्रकार बोलतात, "खूपच छान मंजू, ट्रॉफी मिळाली आहे तुला." तर तेवढ्या तिथं सत्य येतो आणि बोलतो, "सर्वांच्या मनात एकच असतं सत्यच निवडून येणार." पण सत्य बोलतो, "नाही वाघमारे, मी निवडून येणार नाही आहे आणि इथं मम्मी साहेबच निवडून आहे." आता येणाऱ्या भागामध्ये येणाऱ्या प्रोमोमध्ये जो सत्य आहे ते दोघंही जे मुकादम आहे, मम्मी साहेब आहे ते पिछाडीवर आहे आणि जो सत्यजित सुर्वे आहे तो निवडून आलेला आहे.
तर मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.